राजू देणके साहेब तुम्ही ऐकूनच घेत नाही. मी तुम्हाला बोललो होतो का 46 रुपये भाव लावील म्हणून? बोललो का तुम्हाला मी? हो तुम्ही नाही सांगितलं पण आम्हाला समजलं ना. 46 रुपयाने घेऊन राहिले तुम्ही म्हणून आम्हाला समजलं, म्हणून आम्ही इकडे आणला माल. आता मग बाकीच्या जर तुम्ही त्या भावाने घेऊ शकता तर मग आमचं घ्यायला काय हरकत आहे? आमचं सोयाबीनात काही फॉल्ट आहे का खराब आहे का? त्या माऊलीने सगळा घोर केला. त्याला तर पाहतोच मी. का राजू मोहतराम भाऊ, तुम्ही तरी यायला समजावून सांगा ना देणके साहेबाला काहीतरी. हो कंदीलाबाजी पण हे समजावून सांगण्यासारखं आहेच काय? 46 रुपयाने तुम्ही घेतलं ना सोयाबीन त्याचं, त्या माऊलीचं घेतलं का नाही? मग आमचं म्हणणं आहे की आमचं बी त्या भावाने घ्यावा. तुम्ही आता दुसऱ्याचं घेऊन राहिले म्हटलं आमचं घेता येत नाही का तुम्हाला? माझ्या सोयाबीन तेच आहे ना म्हणून मी आणलं ना. एवढ्या घाई भरून आणलं कशासाठी? अरे कंदीलाबाजी, ते सोयाबीनची गाडी आणली म्हटलं. गाडी आणली सोयाबीनची भरून. ते कुठं आणायची गाडी सांगा आता. हे दोघांचं सोयाबीन माझ्या अंगावर येऊ राहिलं. आणि आता गाडी भरून आणली म्हणते सोयाबीनची. अरे कारबा गणेश, कोणाचं होय सोयाबीन? ते आप्पाची इथला आणलं मी. हे ट्रॅक्टर भरून आणलेलं आहे. हे कुठं खाली करून सांगा पटकन लवकर. हे खाली करून मला पटकन आणखी जायचं आहे. ते सरपंचाचं सोयाबीन आणायचं म्हणते तुमच्या मार्केटमध्ये. काय म्हणतो सरपंच बी आणून राहिले आजच माल? अबे आजच्या आज एवढी गडबड करून करायला, एवढे एकाची गडबड करून करायला सगळेजण. काय तुम्ही पद्धतशीर भाव लावून राहिले म्हणते ना, म्हणून ते सरपंच म्हणे विकून टाका लागते म्हणे. त्याने भरलं नाही आणखी भरून राहिले, भरणं सुरुवात करू राहिले वाटते ते. ते येऊ राहिले ते लाईन बाटली आणतो म्हणे. 2 ट्रॅक्टर भरून आणतो म्हणे. त्याचे सोयाबीन देऊन टाकायचं आहे म्हणे. सांगा आता केवढं झाली हे आता? एवढं सोयाबीन तर एका दिवशी मार्केटमध्ये नसेल जात नाही हे सोयाबीन गावातले लोक. हे एका दिवशी आता हे सगळे जण भरून राहिले म्हणते सोयाबीन. काही खरं नाही वा. ये ना म्हणा किती काय ट्रॅक्टर भरून आले तरी आपली घ्यायची ताकद आहे ना. पण आता हे 46 रुपये जर भाव लावला तर मग आपल्याला काय घाट्यात कंपनी येईल ना. घरून पैसा लावा लागेल ना. मला वाटते बहुतेक माऊलीने सगळ्या गावातच पेरून दिलं वाटते. 46 घेतलं सोयाबीन, 46 घेतलं. त्याच्याने हे सगळे लोक गडबड करू राहिले. एक तर हे दोघं जण ऐकून राहिले ना, मोत्रामन हे देणके. याचं जर सोयाबीन 43 घेतलं गेलं असतं ना, लोक सांगायला बरं होतं की याचं घेतलं बा 43 म्हणून. पण आता हे काय ऐकून राहिले. अरे गणेश, मी काय म्हणतो, ते तुझे ट्रॅक्टर तसंच उभं ठेवतं सध्याचं. काय आपलं काय मार्केट व्हायला काय? हे रोडवर मी सोयाबीन घेऊन आलो आणि ते एवढा माल हे करता येते का? लोक उचलून देतील ना. मी काय म्हणतो, आणि ते एलबी सरपंच आले त्याला सांग सध्या भरू नका म्हणा. जागा नाही म्हणा इथं घ्यायला, जरा हे नाही म्हणा, जागा नाही त्यांच्याकडं सध्या, थांबा म्हणा. मी फोन करतो त्याला वाटलं शेतकरी. ते सरपंचाचं लाईन पाटला जाऊ द्या, पण हे माझ्या ट्रॅक्टर आलेला लवकर खालून करून दे बा मला. लवकर मला मग दुसरी मारायला जावं लागते बरं. लवकर देता खाली करून. हो ना, थांब ना जरा, गडबड नको करतो. बस जरा थांब. आता हेच तर माझ्या अंगलटी आलं सगळं. आता काही खरं नाही. मला वाटते बहुतेक आता शिवलाला बोलवाच लागते. शिवलाला काहीतरी मार्ग काढायला याच्यातून आता. देणके साहेब थांबा, जर थांबा तुम्ही. मी आलो 2 मिनिटात आलो. जरा मला एक अर्जंट फोन करायचा आहे. आलोच मी 2 मिनिटात. ठाणे वेळेवर कुठे गेला काय माहिती आता. ओ कंदीलाबाजी लवकर या. हे आमचं सोयाबीन घ्या मोकळं करून टाका आम्हाला. आम्हाला जायला लागतील तिकडे, दूर जायला लागतील राजू. कंदील बुडा काय म्हणते बुवा आता? बोला कंदीलाबाजी काय म्हणत होते? अरे शिवलाल कुठे आहे म्हटलं तू? कुठे आहे आता? काही कामागिमात आहे का? आपल्याला कायचं काम म्हणा. इकडे तिकडे फिरण्याशिवाय दुसरं काय काम आहे आता आपल्याला? काम म्हणजे आता काय काम पण आहे का हो आपल्याला कंदीलाबाजी? अर्जंट काम आहे राजू. 1 मिनिट बिटी काम नाही आपला. पण बोला ना तुम्ही, काय होतं बोला. मी काय म्हणतो, जरासा वेळ असेल तिकडे येतं का? जरा पुलाजवळ येतं का? ये बरं, जरा चाललं अर्जंट काम आहे रे. ये ते काय अर्जंट काम पडलं म्हणा आपलं. कसं आहे कंदीलाबाजी, तुम्हालाच माहिती आहे आपल्या मागं धामधूम किती आहे. आता निवडणुकीची हे किती धामधूम आहे आपल्या मागं. पण तसं काही टेन्शन नका घेऊ. तुमच्यासाठी वेळ नाही करायचो. तुमच्यासाठी तर वेळातला वेळ काढून येतो आपण. कुठं आहे पुलाजवळ येऊ का? येतो उभे तिकडे मी, आणि नंतर जाईल मग मी माझ्या कामावर. बरं मी काय म्हणतो, काय झालं, काही प्रॉब्लेम झाला का? तू ये ना इथं आल्यावर सांगतो मी तुला सविस्तर. ये फक्त इथं. बरोबर आहे. काहीतरी प्रॉब्लेम झाला असं. काहीतरी अटकलं याचं, तेव्हाच तर आपल्याला बोलावं राहिलं हे. तसं नाही तर कधी कुठं बोलावते का लगे एवढे आहे ना. जाऊ द्या, येरी कुठं आपल्याला एवढं अर्जंट काम आहे, कुठं जायचं आहे म्हणून तरी पाहा लागल. काय असेल निपटण्यासारखं असलं निपटून टाका लागल. येरी आता निवडणुकीत कंदीलाबाजीची गरज पडणारच आहे ना आपल्याला. बरं मी काय म्हणतो कंदीलाबाजी, आलोच मी. येतो उभ्या लगेच. काय टेन्शन नका घेऊ तुम्ही, आलोच मी. बरं ये मग, ये लवकर ये. तिकडे कुठे जात असेल ते नंतर जा वाटलं शेतकरी. पटकन इकडे पहिले ये. हो बस फोन ठेवला की आलोच लगे. काय टेन्शन नका घेऊ, आलो. असं आहे ना, ते त्या माऊलीने सगळा घोड केला ना. असं आहे ते नाही. तुम्ही म्हणजे ते माऊलीकडून तुम्हाला पैसे वसूल करून घ्यायचे होते, त्याचे पैसे काढून घ्यायचे म्हणून तुम्ही त्याला शिल्लक भाव लावून दिला. 46 रुपयांनी घेतलं त्याचं सोयाबीन नाही का? मग काय तर ते तसं काही पैसे देऊन आला नव्हता. एक तर तुलाच माहिती आहे आपलं लायसन बेसन नाही, ते सावकारीचं काही नाही. त्यामुळे म्हटलं असे काहीतरी वसूल करून घ्या. जाऊ द्या म्हटलं, आपलं व्याजच जाईल. मला वाटलं त्याचं काय 10-12 पोते सोयाबीन आहे.
तेवढ्याच्यात म्हटलं आपलं काय 2-3 हजाराचं नुकसान झालं तरी काय फरक पडते. तरी त्याच्याकडे 3 महिन्याचं 7,500 रुपये व्याज सुरू आलं होतं आपलं. मी म्हटलं जाऊ द्या, व्याजातूनच आपलं कट होऊन जाईल, काय फरक पडते. तेवढे आपल्या तेवढ्यानं मी मागत घेऊन घेतलं. हो ना, पण मी काय म्हणतो, त्याचं सोयाबीन घेतलं तुम्ही माग, मग या दुसऱ्याचं घेतलंच पाहिजे असं काही आहे का? तसं नाही ना शिवलाल, त्याचं आता आजच सोयाबीन घेतलं त्याचं. त्याचं सोयाबीन घेऊन जर 8 दिवस झाले असते तर म्हणता आलं असतं आपल्याला, आता भाव उतरले तेव्हा भाव होते बा म्हणून घेतलं माग, असे म्हणता आलं असतं. पण ते आता त्याचं सोयाबीन घेतलं आणि लगेच हे त्यानं काय केलं माहिती का, सगळ्यात सांगून दिलं ना, शेतकऱ्याने घेऊन आले हे सगळेजण सोयाबीन आणून राहिले ना. तेव्हा ते देणकेनं आणलं तिकून, इकडे हे मोतराम काकाने यानं आणलं, तेव्हा ते आता बाकीचे आणखी येऊ राहिले तर सगळे. बरं सोयाबीन बी त्या माऊलीपेक्षा चांगलं सोयाबीन आहे सगळ्याचं. त्यामुळे आपल्याला म्हणता येत नाही तुमचं सोयाबीन खराब आहे का काही. त्यामुळे आता ते त्या भावान घ्यायला लागते, उलट ते त्याच्यापेक्षा जास्त मागू राहिलेत. कंदिराबाजी, तुम्ही जर मग हे देण केले आणि यायले जर 46 रुपये भाव लावला तर मला वाटते तुमचं मग 20-25 हजाराचं नुकसान होते वाटते, मग नाही का? राजा शिवलाल, एक परी आपण तेवढा घाटा सहन केला असता, जाऊ दे म्हटलं असतं 20-25 हजार रुपये इकडे का तिकडं. पण तेवढा भागत नाही ना. अबे का हे सरपंच नायने पाटील बाबा ते खेड्यावरची बी सगळेजण येऊ राहिले सोयाबीन घेऊन. अरे एवढे सोयाबीन येऊ राहिले की मला वाटते 500 पोत्याच्या बी जास्त येते वाटते का, काय माहिती. घेता घाणच आहे मला, कारण की सगळ्यांना माहिती इकडे एवढा भाव म्हटलं कोण नाही रे, कोण ठेवते. एक तर आपण ते पहिले सांगितलं होतं की हमाली दलाली काहीच नाही बा, सरळ भाव. त्यामुळे मग काय सगळेजण इकडे जाऊन राहिले ना. काऊन नाही आणणार हो कंदिराबाजी? पाहिलं तर मार्केटमध्ये 44 रुपये भाव चालू आहे, तुम्ही 46 लावून राहिले. एवढा महागात सोयाबीन चाललं आपलं, त्यात हमाली नाही दलाली नाही म्हटलं कोण ठेवते. म्हणून तर त्याला माहित आहे ना, म्हणून तर आणून राहिले ते सगळेजण. सांगा आता, कंदिराबाजीनं ढिंगटून तर खासच ठेवली बा हे. आता हे कोणाचा फोन आला, नवीनच नंबर दिसून राहिला हे तर. हॅलो, कोण बोलतोय? हॅलो, कंदिल्या बोलतो ना, कंदिल्या. सांग आता कोण होय कंदिल्या म्हणते ते. हो कोण बोलता म्हटलं तुम्ही, कोण होय? तुम्हाला काय बोला गेलं काय समजते का नाही? का लहान हाव मी का पोरगा हाव? कंदिल्या करू राहिले. सांगा आता, मालक म्हणे आपल्याला हे कंदिल्याचा फोन होय म्हणे. मला वाटलं कोणता पोरगा गिरगस आहे का, हे तर लय म्हातारा माणूस वाटते. नाही तर तसं नाही हो काकाजी, माफ करावा, मला काय माहितच नाही, मला माहित नव्हतं ना. हे आमच्या मालकानं नंबर दिला मला, म्हणे काही अडचण जर आली तर ते कंदिल्याला फोन लावतो म्हणे. मला वाटलं बा कोणी पोरगच आहे का कंदिल्या, म्हणून मी बा कंदिल्या म्हटलं. सॉरी तथा बा काही माफ करा. कंदिलाबाजी कोण हो ते कंदिला म्हणणार? मला काय माहित रे, माझ्या कोण ओळखीचा आहे, नवीनच नंबर आहे, नवीनच कोणते दिसून राहिलं. त्याच्या मालकानं सांगितलं मग ते कंदिल्याला फोन लाव म्हणून. सांग बरं, त्याचा मालक कोण होय का माहिती, पाहा लागल ते. अरे भाऊ मी काय म्हणतो, तुम्ही फोन कायसाठी लावला ते सांगा पहिले मला. पहिले माझं मागे इकडे टेन्शन आहे, मला इकडे गडबड चालू आहे. तुम्ही ते फोन लावून राहिले मधात, काय काम आहे सांगा. सांगा आता, बुड्याला कंदिल्या म्हटलं तर भडकला वाटतं बा. जाऊ दे आता, गोड बोलून हे करावं लागल. नाही हो काकाजी, चुकून बोललो बा. माफ करा, मी काय एक चुकी झाली तर माफी मागतो मी तुमची. अरे ते माफी गिफी जाऊ दे, पण कायसाठी फोन लावला ते सांग. ते सोयाबीन आणून राहिलो मी तुमच्याकडं सोयाबीन आणून राहिलो, गाडी भरून आणून राहिलो होतो. तर तुमच्या इकडे आणता हे इथं पथक लागलेलं आहे ना हे चेकिंगसाठी, तर त्यांनी अडवलं बा. ते त्यांनी पाहिलं, चेक केलं, मी सांगितलं बा ते सोयाबीन घेऊन चाललो म्हटलं तिकडे कवटळले. तर ते म्हणे असं कसं म्हणे, मार्केट तिकडे मंगरुळे आहे, तुम्ही उलटं कसं काय घेऊन चालले म्हणे. इकडं मार्केट सोडून तिकडे सोयाबीन नेत असते का म्हणे. ते शेक आला, ते म्हणते बा तुमच्या या पोत्याच्या खाली काहीतरी पैसे दळून ठेवलेले आहे का. ते म्हणते सगळे पोते खाली करा म्हणते, दाखवा म्हणते आम्हाला. तुम्ही सांगा आता, एवढे पोती खाली करणं टाकणं का मजाक काम आहे का? म्हणून मग म्हटलं तुम्ही सांगा म्हटलं त्याला मी सोयाबीन घेतो म्हणून. तुम्ही सोयाबीन घेऊन राहिले ना, ते सांगा त्याला की मी सोयाबीन घेऊन राहिलो म्हणून, म्हणजे मग ते सोडतील तरी मला. सांगा आता, इथं हे देणकेनं याने हे सोयाबीन आणलं. हेच तर माझ्या नाका तोंडात पाणी चाललं. आता हे बी तिकून सोयाबीन आणलं म्हणते. आता सगळे येऊ राहिले का काय माझ्याकडे सोयाबीन घेऊन, म्हणजे एक तर त्याला पोलिसानं पकडलं म्हणते. आता सांगा, मी आता सांगितलं मी सोयाबीन घेतो म्हणून, जर त्या पोलिसाला सांगितलं, त्यानं जर आणखी म्हटलं लायसन दाखव, तर मग कुठचं दाखवा, एक तर लायसन नाही माझ्याजवळ. त्यातल्या त्यात मला वाटतं बहुतेक यायला बी माहित पडलं 46 रुपयाने घेऊन आलो म्हणून मी. म्हणून ते हे आणून राहिले सगळेजण सोयाबीन इकडं. अरे बाबा कोण सांगितलं तुला मी सोयाबीन घेतो म्हणून? सोयाबीन काय नाही घेत रे भाऊ, मी बकऱ्या चालणारा माणूस हो राजा, आणि मी बकऱ्याकडे जात असतो रोज राजा. तू काय लगा सोयाबीन म्हणून राहिला रे? मला का एक टाइम खायची सोय नाही, आणि तू म्हणतो सोयाबीन घेणारा व्यापारी हो का मी? काही नाही रे, ठेव पण. हो ऐका तर खरी, मालकाने दिला तुमचा नंबर. सोयाबीन 2-4 गाड्या घेऊन आलो ना मी. अरे 2-4 गाड्या आण का दावा आण, मला काय करावं लागते? मला जावं लागते, ते बकरी गेली तिकडे. अरे पाणी कोणाच्या वाढत चालली काय तिकडे? सांगा आता, बुड्याले कंदिल्या म्हटलं तर रागाला वाटते. ठेवला त्यानं लगे फोन. आता काय करावं, आता मालकालाच फोन लावा लागल, मालकाला सांगा लागल बा, नाही तर हे काय पोलिस सोडणार नाही आपल्याला असे.
पारे भाऊ शिवलाल, मी हे सोयाबीन घेतो 46 हे सगळ्या मला वाटतं का पुऱ्या तालुक्यात माहिती झालं का काय माहिती. तिला मार्केटमध्ये माल न्यायचा सोडून ती इकडे येऊ राहिले तर उलटे. काय होते कंदीलाबाजी, मग घेऊन घ्या ना सगळ्याचं सोयाबीन. लोक राजू सोयाबीन घ्यासाठी राजू रोडवर इकडे तिकडे ठिया मानते तर तुमच्या घरपोच येऊ राहिलं ना सोयाबीन, मग घेऊन घ्या ना. शिवलाल मला वाटतं तू टकल्यावर केस राहू देत नाही. काय का 46 जर सोयाबीन घेतलं मी तर काय पडवून मला घरून भरला होता का सगळे पैसे. एक तर का आता आपल्याला निवडीच्या वेळेस बी पैसे पाहिजे म्हणता ना, आपल्याला जवळ पैसा पाहिजे नाही का. म्हणून म्हणतो निपटो हे काहीतरी कर राजा, याच्यातून मार्ग कार्य काहीतरी. तसा काय कंदीलाबाजीकडून पैसा निघत नाही. आता आलाच त्याच आपल्याला बी हात धुवून घ्या लागल. मी काय म्हणतो कंदीलाबाजी, निपटाचं काय आहे. मी जर सांगितलं ना देणं केलं ते तर ते काय माझ्या शब्दाच्या पुढे जातील का. मी तर एका शब्दात सांगितलं तर ऐकते ते. पण कसं आहे माहिती आहे का, मला राजू अर्जंट जाणं आहे. कसं आहे माहिती आहे का, आपले ते बॅनर निवडणुकीचे ते बॅनर घेणं छापले ना आपण, ते पैसे द्यायचे आहे ते अर्जंट. ते एक जण म्हणे आपल्याला पैसे घेऊन जा म्हणे, त्याच्याकडूनच पैसे देऊ राहिला ते बॅनरचे. तर ते पैसे घ्यायला जायचं आहे मला अर्जंट, नाही तर ते चाललं मुंबईला. मग अरे तर मग त्याला फोन पे वर पाठवायला सांग ना. मग काय कंदीलाबाजी, फोन पे वर कसं पाठवा म्हणता येईल. त्याला स्वतः जाऊन भेटायला लागणार. ते त्याच्या स्वतःहून देऊ राहिले ना पैसे. स्वतःहून राजू पैसे देऊ राहिले तर आपल्याला मग कसं आपल्याला जायला लागणार त्याच्याजवळ. सांगा आता हे काम याचं अर्जंट आलं का तिकडचं. मी काय म्हणतो शिवलाल, किती रुपये देऊ राहिला ते, किती रुपये देऊ राहिला सांग बरं. ते बॅनर छापले आपण त्याचे 5,000 रुपये ते त्याच्याकडून देऊ राहिला ते वापस द्यायचे काम नाही आपल्याला. सांगा आता हे जर तिकडे गेला तर मग हे देणकेचं नीचं कोण निपटवल, कारण याच्याशिवाय कोणी निपटू शकत नाही. मला वाटते देऊन टाका 5,000 रुपये आपल्या जोरचे द्यायला लागले. जाऊ दे मला तिकडे गेल्यापेक्षा 5,000 रुपये आपण वसूल करून घेऊ ना. याच्या पार्टी गिटीत खाऊन तर आपण पुरे वसूल करतो. मी काय म्हणतो शिवलाल, ते कोण जाते म्हणते जाऊ दे त्या माणसाले. त्या जोडून नंतर कधी घेतात तुले. मी 5,000 रुपये माझ्यावरचे देतो तुले. मला वापस देऊ नको वाटल्या शेतकरी. चला जमलं बा, सध्याचे 5,000 तर भेटले आपल्या कंदीलाबाजी जोडून. नंतर आणखी काढता येते कुछ आपल्याला. बरं ठीक आहे कंदीलाबाजी, ते 5,000 रुपये देऊन द्या. मग मी पाठवून देतो त्या बॅनरवाल्याले. चला ते निपटून टाकतो तुमचं. चला बरं. बरं ठीक आहे, तो फोन पे वर मारतो ना मी 5,000. चाल मग ते पहिले निपटून टाक. चाल देणके साहेब, पहा अशी गोष्ट आहे. हे कसं माहिती आहे का, ते माऊली लय शिकू राहिला होता ना. हे कंदीलाबाजी लय शिकवत जायना, पैसे देऊच नव्हता राहिला. त्याच्यामुळे आता काही हे पैसे देत नाही. म्हणून बा कसे काढायचे तर मग अशा हिशोबाने त्याचं सोयाबीन घेऊन घ्या. म्हणून त्यानं 46 रुपये भाव सांगितला त्याले आणि घेऊन घेतलं सोयाबीन आणि त्याचे पैसे काढून घेतले. तसं आता तुम्हाला माहिती आहे मार्केटमध्ये काय भाव चालू आहे ते सोयाबीन. मार्केटमध्ये जे भाव चालू असलं त्याच्यापेक्षा कमीने घेईल का जास्तीने घेईल कोणी बी. त्याचं नुकसान करेल का कोणीतरी. हो ना, आम्हाला माहिती आहे मार्केटमध्ये काय भाव चालू आहे ते. म्हणून तर मग हे 46 रुपयांनी म्हटलं तर आम्ही इकडे आणलं सोयाबीन. मग आम्हाला वाटलं बा घेऊ राहिले काहीतरी फायदा असेल, काहीतरी याचं असेल बा, म्हणून आम्ही आणलं. पण यानं सांगायला पाहिजे मग आम्हाला. कंदीलाबाजीने बोलायचं ना मग असा प्रॉब्लेम आहे बा, म्हणून आम्ही हे सोयाबीन 46 घेतलं बा. तुमचं काही एवढं भाव घेऊ शकत नाही. अरे शिवलाल, आपण का आपल्याच गाववाल्याला फसवणार आहो का लगे. आता मला वाटलं बा हे आता कंदीलाबाजी नेत असेल कुठेतरी बाहेरगावी सेल करत असेल माल. सगळ्याच घेऊन राहिले त्या भावानं आपले घेईल बा, मग असं आम्हाला वाटलं. जाऊ द्या कंदीलाबाजी, काय भाव लागत असं ते त्या भावानं लावून द्या आणि जाऊ द्या तिकडे मोकळं करा. जाऊ द्या. सांगा आता मला का माहिती असं नुसतं सांगितल्याने निपट्टे म्हणून. मग काल शिवलाल बोलत होतो मी कारण 5,000चा फटका बसला ना मला. बरं काय हरकत नाही हो कंदीलाबाजी. जे भाव असेल मार्केटचा त्या भावाने लावा बा. काही टेन्शन नाही. जे भाव तुमच्या हिशोबाने आहे ते तुम्हाला माहितच आहे. लावा त्या भावाने. आता काही इथून मला सोयाबीन वापस न्यायला पडत नाही. नाही तसा देणके म्हणते गरम दिमागाचा आहे, पण तसा लय समजदार आहे ना ते. हे आता निवडणुकीच्या वेळेस देणकेच्या गावाला बी जावं लागलं आपल्याला. तेव्हा आपल्याला ओळखलं पाहिजे त्यानं, काहीतरी फायदा करावा लागेल त्याचा. मी काय म्हणतो कंदीलाबाजी, सगळे आपलेच माणसं आहे, लय समजदार आहे बरं. समजदारीने घेतलं त्यानं. त्यामुळे जे भाव काय लागेल त्या भावाने त्याला सोयाबीन घेऊन घ्या, काही टेन्शन नका घेऊ. पण ते देणके साहेबाचं कसं आहे माहिती का, एवढं दूरून आले ना ते, तर त्याचं टेम्पोचं भाडं तुम्ही देऊन द्या बरं तुमच्याकडून. सांगा आता लहान नाही झाली काय शिवलाची. निपटलं होतं ना सगळं. आता देणके का भाडं मागून आला होता का. हे मध्ये भाडं देऊन द्या म्हणते. पहिलेच तर 5,000 रुपये गेले माय. आता काय नाही म्हणता येणार नाही. जाऊ द्या आता 2,000 रुपये ते भाडं काय होईल ते देऊन टाका लागलं बा. जाऊ द्या असं म्हणलं 5,000 रुपयाने गेलोच आपण. जाऊ द्या, पण ते निपटलं ना सगळ्याचं सोयाबीन या भावानं जर घ्यायला लागलं असतं तर मग कोण्या भावात गेलं असतं. काहीच प्रॉब्लेम नसतं ना आपल्याला. बरं ठीक आहे शिवराज, तू म्हणतो तसं बा. जाऊ दे, मी घेऊन घेतो ते सोयाबीन आणि ते काय भाडं होईल ते भाडं देऊन टाकतो बा मी. तसं म्हणत असेल ते अर्ध भाडं ते देत असेल तर मग ठीक आहे, नाही नसेल तर मग मी पुरं देऊन टाकतो वाटल्यास. बरं चला बा मंडळी, हे कंदीलाबाजीचा विषय आता इथंच निपटला आपला. आता पाहू आता उद्या नवीन विषय घेऊन येऊ. चला, तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा बरं. आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आधीच्या व्हिडिओला कमेंट करून प्रोत्साहन देणारे अनिकेत भाऊ कांबळे, विठ्ठल भाऊ मुरुक, सतीश भाऊ रंगारे, योगेश भाऊ कावळकर, राहुल भाऊ कांबळे, अनंता भाऊ, सागर भाऊ दहापुते, राहुल भाऊ कांबळे, त्रिशा गौरव ठाकरे, त्याचबरोबर तुमच्या सगळे सुद्धा खूप खूप धन्यवाद. चला
तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा. चला भेटू आता पुढच्या व्हिडिओमध्ये.